ताराबाद ते राहुरी रस्त्यावर दिनांक 11 ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळी अज्ञात दरोडेखोरांनी फायनान्स कंपनीमधील अधिकाऱ्यांना मारहाण करून रोख रक्कमेसह मुद्देमाल पळविला होता। राहुरी पोलीस पथकाने सदर गुन्हा उघडकीस आणून दरोडेखोरांच्या मुसक्या आवळून जेरबंद केले। श्रीकांत संतोष पोपळघट, वय 26 वर्ष, राहणार मोरगे वस्ती, श्रीरामपूर, हे क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लिमिटेड, मल्हारवाडी रोड, राहुरी येथील मायक्रो फायनान्स कंपनीमध्ये केंद्र मॅनेजर म्हणून कामकाज करतात। दिनांक 11 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास श्रीकांत पोपळघट व ब्रांच मॅनेजर विलास भाऊराव पडघर असे दोघे जण मोटरसायकलवर राहुरी तालुक्यातील म्हैसगाव चिकलठाण येथे वसुली करिता गेले होते। त्यावेळी त्यांनी खातेदारांकडून 48,054 रुपये वसूल केले। सदर रक्कम एका बॅग मध्ये ठेवून श्रीकांत पोपळघट व विलास पडघन हे दोघे जण मोटरसायकलवर रात्री 9 वाजेच्या सुमारास ताराबाद येथून राहुरीकडे निघाले। दरम्यान गडदे आखाडा परिसरात 5 ते 6 इसमांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना मारहाण केली। त्यानंतर त्यांच्या जवळील रोख रक्कम तसेच टॅब हिसकावून घेऊन आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते। सदर घटनेचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सूरज गायकवाड, राजेंद्र नागरगोजे, प्रवीण बागुल, राहुल यादव, प्रमोद ढाकणे, सतीश कुऱ्हाडे, सचिन ताजने, नदीम शेख, अंकुश भोसले तसेच चालक पोलीस हवालदार शकूर सय्यद व जहीर शेख आदी पोलीस पथकांनी आरोपीचा शोध घेऊन त्यांच्या मुसक्या आवळून जेरबंद केले। या कारवाईत आरोपी शंकर बाऊसाहेब माळी, राहणार बारागाव नांदूर, शिवाजी लक्ष्मण बर्डे, ऋतिक दिलीप बर्डे, संतोष शांताराम बर्डे, दाद्या उर्फ नवनाथ भाऊसाहेब बर्डे, राहणार ताराबाद, तालुका राहुरी तसेच बाबू संजय वाघ, राहणार कर्जुले, हर्या, तालुका पारनेर अशा 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या मुद्देमाल व 2 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या। या कारवाईत श्रीरामपूर येथील मोबाईल सेलचे पोलीस हवालदार सचिन धनाड व संतोष दरेकर यांनी गुन्ह्याच्या तपासात तांत्रिक विश्लेषण करून तपास पथकास आवश्यक ती तांत्रिक मदत केली। पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख हे करीत आहेत। सतीश फुलसौंदरसह राजेंद्र मसे, MS न्यूज 15 राहुरी अशाच नवनवीन बातमी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। ऑगस्ट 2026 रोजी ताराबाद येथे यात्रा होती। यात्रेच्या दरम्यान 10:05 राहुरी येथील क्रेडिट ॲक्सेस बँकेचे शाखा व्यवस्थापक व त्यांचा कर्मचारी हे त्यांचे कर्ज वसुली करून राहुरीच्या दिशेने येत असताना अज्ञात 2 मोटरसायकलनी त्यांचा पाठलाग केला। त्यांच्या डोक्यामध्ये एक लाकडी दांडा मारला, तसंच मोटरसायकल लात मारून त्यांचा तोल जाऊन ते खाली पडले। एका मोटरसायकलवरती 2 आरोपी व एका मोटरसायकलवरती 3 आरोपी असे 5 आरोपींनी दरोडा टाकून त्यांच्याकडील रोख रक्कम, त्याच्या 2 बॅगा, सॅमसंग कंपनीचा टॅब अशा वस्तू चोरून नेल्या होत्या। सदर गुन्ह्याची माहिती मिळाल्यानंतर या गुन्ह्याचा जो मुख्य सूत्रधार होता, ज्याने या मॅनेजर आणि तिथल्या त्याच्या कर्मचाऱ्याची माहिती दिली की ते पैसे घेऊन येत आहेत, त्याला सर्वप्रथम आम्ही ताब्यात घेतलं। त्याने दिलेल्या माहितीवरून इतर 5 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेली रोख रक्कम 8,000 रुपये, सॅमसंग कंपनीचा टॅब, त्या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या बॅगा व गुन्ह्यात वापरलेल्या 2 मोटरसायकल हस्तगत करण्यात आलेले आहे। अटक आरोपींना दिनांक 20 ऑगस्ट पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड आहे। गुन्ह्याचा पुढील तपास मी स्वतः करीत आहे।